मान्सूनपूर्व पावसाचा झटका आणि त्याचा परिणाम झाला अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर। बुधवारच्या संध्याकाळी अमरावतीमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या धान्यमालावर पावसाचे थेंब पडले। बाजार समितीत कामकाज पूर्ण झाल्यानंतर हरभरा, तूर आणि सोयाबीन यासारख्या मालाचे पोती ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते। मात्र काही भागात पावसाचे थेंब शिरल्यामुळे थोड्या प्रमाणात धान्य भिजले। सुदैवाने त्या क्षणी बाजार समितीत धान्याची आवक तुलनेत कमी होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टळले। पावसाच्या झडीनंतर गुरुवारी पुन्हा शेतकरी आपल्या मालासह बाजारात दाखल झाले। काय आहे ही संपूर्ण घटना आणि प्रशासनाने घेतलेली दक्षता पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। बुधवार अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची पहिली जोरदार झडी सायंकाळच्या सुमारास सुरू झाली। धो-धो कोसळणाऱ्या या पावसाने शहरात थोडा विसावा दिला असला तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साठवलेल्या काही धान्य मालाला थोडा फटका बसला। दुपारच्या वेळेस व्यापाऱ्यांनी मोठ्या शेडखाली माल साठवून ठेवल्याने जास्तीत जास्त धान्य सुरक्षित राहिले। सुदैवाने व्यापाऱ्यांनी वेळीच काळजी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानीपासून धान्य वाचले। बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धान्य झाकण्यासाठी अतिरिक्त ताडपत्र्या वापरून सुरक्षेची दक्षता घेतली। दरम्यान शेतकऱ्यांमध्ये काही काळ चिंतेचं वातावरण असलं तरी यावेळी मोठा आर्थिक फटका टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। गुरुवारी सकाळी वातावरण निवळल्यावर शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या मालासह बाजार समितीत येण्यास सुरुवात केली आणि नियमित कामकाज सुरू झाले। मान्सूनपूर्व पावसाने दिलेली ही पहिली झलक आणि त्याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थेवरही दिसून आला। अशा वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वेळीच घेतलेली तातडीची उपाययोजना महत्त्वाची ठरली। मात्र यानंतरच्या काळातही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे। बाजार समितीनेही संरक्षण उपाययोजनांत अधिक गुंतवणूक करावी ही वेळेची गरज आहे।